श्री एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 23. स्वये भानुजो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला. हरिभक्ती लावो नितारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एकनाथ महाराज की जय. त्यावेळेसच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे एकनाथांचं लग्नाचं वय वाढलं होतं. नवे लग्नाचं वय उलटून गेलं होतं. त्यामुळं बीजवराला सांगून याव्यात अशा कुरूप मंगळाच्या अवघड पत्रिका असलेल्या मुली त्यांना सांगून येत होत्या. कुठे मुलीला व्यंग तर कुठे एकनाथांचं मूळ नक्षत्र. त्यामुळं लग्न ठरण्यात अडचण येत होती. दुसरं असं की एकनाथ घरून पळून गेला होता. हे सावट कित्येकांच्या मनावरून पुसलं गेलं नव्हतं. त्यामुळं ते म्हणायचे, नको रे बाबा, हे स्थळ कुणाला सुचवायला पण नको. हा पळपुटा पुन्हा तसाच जर घरातून निघून गेलं तर आयुष्यभर बायकोला वनवास. जी मंडळी गुणग्राहक होती, ज्यांना एकनाथांची योग्यता पटली होती, ती मंडळी आपली मुलगी सांगून जायला धजावत नव्हती. त्यांचं पांडित्य, विद्वत्ता, केवढा तरी सात्विक भाव, सोज्वळ वागणूक, अमोघ वक्तृत्व, एकदम म्हणजे त्यांचं वक्तृत्व असं की ते जणू काही संततुल्यच. आणि म्हणून अशा संततुल्य पुरुषापुढे आपली कन्या अगदीच सामान्य, अगदी त्यांची दासी बटकीही शोभू नये इतकी सामान्य, नाकापेक्षा मोती जड असं होण्यापेक्षा मुलगी न दाखवणंच बरं असा सुज्ञ विचार करून स्वस्थ बसत होती. आजी आजोबांना विवंचना होती की आपल्या नातवाचं लग्न होतं की नाही. पण जनार्दन स्वामींनी म्हटल्याप्रमाणे जिचे तीळ तांदूळ या घरात होते ती भाग्यवती या घरची गृहलक्ष्मी होणार होती. पण आजी आजोबांना धीर नव्हता. शिजेपर्यंत माणूस थांबतो पण निवेपर्यंत त्याला धीर नसतो, या म्हणीची प्रचिती या वात्सल्य मूर्तीकडे पाहताना येत होती. वैजापूरची तरतरीत, चुणचुणीत, सुशील आणि कुलशील संपन्न घराण्यातील मुलगी वधू म्हणून निश्चित झाली. त्या परिपक्व जीवांचा आनंद गगनात मावेनासा झाला. एकनाथांचा विवाह सोहळा म्हणजे साऱ्या नगरीचं मंगल कार्य होतं. पैठण नगरीतला नाथांचा वाडा सनई चौघड्यांच्या मंगलस्वरांनी दुमदुमून गेला. पाहुण्या रावळ्यांनी घर भरलं. साऱ्या पैठण नगरीत आनंद उत्साह ओसंडू लागला. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं. मंगलाष्टकांचे उच्च स्वर कानी पडताच सूर्यनारायण आणि रुक्मिणी देवींच्या आठवणीनं आजी आजोबांचं मन हेलावलं. त्यांच्या गळ्यात हुंदका दाटला. पण शुभप्रसंगी अश्रू नकोत या भावनेनं त्यांनी आपले अश्रू आवरले. मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. गौरीसारख्या दिसणाऱ्या आपल्या नात सुनेकडे आजी आजोबांनी स्नेहार्द्र नजरेनं पाहिलं. घरातल्या दागदागिन्यांना, वस्त्राभूषणांना यथायोग्य स्थान मिळालं म्हणून ते तृप्त होते. हिरव्या गार रंगाची भरजरी गर्भ रेशमी पैठणी नववधूला खुलून दिसत होती. गोठ, पाटल्या, वाकीतोडे, बिंदी, पट्टा, चंद्रहार, तन्मणी, पोतपेट्या, कुडी, बुगड्या, वेलभोकरं, मुदफूल, अग्रफूल, चंद्रसूर्य, हे इतके दागिने आजकाल आम्ही ऐकलेले पण नाही आहे. आणि हे सगळे अक्षरशः या सुनबाईंच्या म्हणजे नातसुनेच्या अंगावर यांनी घातले. कोणकोणते बरं? तर झुपकेदार ठसठशीत नथ, अगदी पायाच्या नखापासून केसाच्या आगरापर्यंत नखशिखांत दागिन्यांनी नटलेली नववधू दृष्ट लागण्यासारखी दिसत होती. दागिन्यांइतकंच डोळ्यात भरत होतं तिच्या चेहऱ्यावरचं शुद्ध सात्विक समाधान. लक्ष्मीनारायणाचा तो जोडा पाहून नजरेचं पारणं फिटत होतं. आजीनं मोठ्या हौसेनं या नातसुनेचं नाव ठेवलं गिरिजा. तिला मांडीवर बसवून तिच्या मुखात साखर घातली. गिरिजेच्या मुखातली चव आजीच्या नजरेत तरळू लागली. नववधूनं वाकून आजे सासूबाई सासरे
यांना नमस्कार केला. तिच्या हातातला सावित्रीचा चुडा किणकिणला. कालपर्यंत अल्लडपणे वावरणारी मुलगी या प्रतिष्ठानातल्या प्रतिष्ठित घरची सून झाली. कालपर्यंत वरवंटा साडी नेसणारी कन्या आज अंगभर पदर घेऊन या घरची सासूरवाशीण झाली. नुसत्या अक्षदा पडल्याबरोबर ती अंतर्बाह्य पालटली. एकनाथांच्या तुलनेनं ती वयानं, ज्ञानानं, विचारानं खूप लहान होती, तरी ती एकनाथांची अर्धांगिनी होती. एकनाथ ऐन तारुण्यात होते. त्यांना शृंगाराचा अर्थ पूर्णपणे कळत होता. पती पत्नींचं नातं या शृंगार रसात न्हाऊन निघताना शुद्ध सात्विक असायला हवं याची त्यांना पूर्ण जाणीव होती. उच्छृंखलपणा म्हणजे शृंगार नव्हे. शृंगाराचे नाजूक तंतू हळुवारपणे हाताळायला हवेत. आज पत्नी लहान आहे, अनभिज्ञ आहे, अल्लड आहे. तिच्या कोवळ्या मनात माझ्या वागणुकीबद्दल आदर वाढला पाहिजे. मला जर माझी पत्नी सीता असावी असं वाटत असेल तर मी राम असलं पाहिजे. एकनाथांनी संस्कृत साहित्यातला शृंगार वाचला होता. ज्ञानेश्वरांनी पतीपत्नीच्या प्रेमाचे दृष्टांत देऊन ज्ञानदेवीत विषय प्रतिपादन केलेले त्यांनी वाचले होते. ते आठवून त्यांना आपल्या नवोढा पत्नीकडे पाहताना रोमांच उभे राहत होते. त्यांचं रसिक मन गिरिजेचं ते लक्ष्मीसारखं नटलेलं रूपडं पाहून आकर्षित झालं. आपल्याला साजेल अशी अनुरूप जोडीदारीण मिळाली म्हणून समाधान वाटलं. त्यांचं हे रसिकत्व लपून राहू शकलं नाही. त्यांच्या नजरेतून ते ओसंडत होतं. आपल्या नातवाचा तो आनंदाविष्कार आजा आजींच्या नजरेतून सुटला नाही व त्यांचा आनंद पाहता पाहता त्यांना तृप्ती जाणवली. गिरिजेच्या रूपानं या घरात नवी नव्हाळ आली. गेली कित्येक वर्ष हे घर वठलेलंच होतं. आज त्याला नवनवीन धुमारे फुटू लागले. नवरीचं 8 नहाण झालं, 16 नहाण झालं, मास नहाण झालं. गिरिजेचे वारंवार सासर माहेर हे चालूच होतं. दोन्ही घरी कौतुकाची बरसात होत होती. गिरिजेच्या गोड स्वभावामुळं आता या वठलेल्या घरात फुलबाग फुलत होती. गिरिजेचं माहेरचं घराणं बाळबोध सुसंस्कारी, त्यामुळं संस्काराचं अमोल लेणं लेऊनच तिने या घरच्या उंबरठ्यावरचं माप लवणलं होतं. या सासूरवाशिणीचं नित्य कर्म ठरल्याप्रमाणे होतं. पहाटे सडा सारवण करून रांगोळी काढावी, गोपद्म काढून तुळशीला पाणी घालावं आणि घरच्या गोधनाकडे प्रेमानं लक्ष पुरवावं. दोघांच्या संध्येची तयारी करून झाली की देवपूजेच्या तयारीला लागावं. बालवयानुरूप तिला झेपतील, तिला जमतील अशीच कामं आजी सांगायच्या. तीही मोठ्या आनंदानं हसतमुख चेहऱ्यानं प्रत्येक काम नीटनेटकेपणे तत्परतेनं पार पाडत आणि स्वतःच्या नकळत एखादी ओवी गुणगुणत राहे. प्रसन्न मुखानं वावरणाऱ्या आपल्या सुशील सद्गुणी पत्नीकडे पाहिलं की एकनाथांना कौतुक वाटायचं. त्यांच्या मनात यायचं, गिरिजेच्या रूपानं घरात सौभाग्यलक्ष्मीच वावरते आहे. तिच्यामुळे आजी आजोबाही किती उत्साहात असलेले दिसतात. कित्येक वर्ष हरवलेला हास्य, हरवलेला आनंद त्यांना जणू पुन्हा गवसला आहे. गिरिजेला पाठीराखा म्हणून राहिलेला उद्धव आता जणू कायमचाच पैठण निवासी झाला. ह्या लग्न समारंभात तो खूप राबला. त्यानं कष्ट उपसले. गिरिजेच्या वडिलांना वाटलं मुलगी अजून तशी लहान आहे, ती सासरी रुळेपर्यंत, तिचा जीव तिथे रमेपर्यंत आपल्यापैकी कोणी पैठणास राहिलं तर बरं. उद्धवानं तात्काळ होकार दिला. त्याला नवरदेवाचं वागणं, बोलणं, इतरांना बरोबरीच्या नात्यानं वागवणं, त्यांच्या सुखदुःखात मनापासून सामील होणं या सगळ्या स्वभाव विशेष ते आवडले होते. त्यामुळं तो प्रभावित झाला होता व त्याच्या मनात एकनाथांबद्दल आदर भावना निर्माण झाली होती आणि ती दुणावली. एकनाथांचं प्रवचन ऐकून तो भारावून जाई. एकनाथांचं वाचन, सांगण्यातला रसाळपणा आणि त्यांचा लोकसंग्रह याचा कळत न कळत त्याच्यावर परिणाम होत होता. तो इथे राहिला तरी त्याचा सेवाभाव सुटला नव्हता. घरातले लहान मोठे काम तो आत्मीयतेनं करी. ने आण देणं घेणं, आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था पाहणं, हिशोब लिहिण्याचं कामही नाथांनी त्याच्यावरच सोपवलं होतं. कीर्तनाच्या वेळी हाती टाळ घेऊन तो नाथांच्या पाठीमागे साथीला उभा राही.
त्याच्या कामातली सचोटी आणि निष्ठा आगळीवेगळी होती, त्यामुळं तो सर्वांना हवाहवासा वाटे. एकनाथांना कोणी भावंड नव्हतं. शिवाय 12 वर्षाचा काळ घराबाहेर गेला होता आणि त्यामुळं त्यांना एकलेपणाची तशी सवयच झाली होती. पण उद्धवासारखा सालस, आज्ञाधारक, निरपेक्ष आणि कष्टाळू मुलगा पाहून नाथांना तो इथेच राहावा असं वाटू लागलं. आपल्याला बंधुप्रेमाचा अनुभव तरी त्यामुळे चाखता येईल असं त्यांना वाटलं. आजी आजोबा मात्र अधूनमधून चेष्टेनं म्हणत, सासूरवाडचा चावरा कुत्रा आला तरी गोड वाटतो हो नाथा. गिरिजेला पण उद्धवाचा खूप आधार वाटे. सासरी अनोळखी माणसात आल्यावर तिला बुजल्यासारखं होईल, कोणी रागवतील का, आपल्याला इथल्यासारखं काम जमेल का, काही चुकेल का, म्हणून सारखी कावरीबावरी असायची. आपली नड अडचण ती पटकन उद्धवाच्या कानावर घालायची. तिला आईची आठवण झाली किंवा जीव हुरहुरल्यासारखा वाटला की माहेरच्या गप्पा गोष्टी उद्धवाबरोबर करायची, म्हणजे तिला बरं वाटायचं. दिवसामागून दिवस चालले होते. निसर्ग आपलं काम चोखपणे बजावत होता. अल्लड दिसणारी गिरिजा आता हळूहळू बदलत होती. तिच्या चालण्यात, तिच्या बोलण्यात, तिच्या लाजण्यात आता मनोरमपणा जाणवू लागला होता. त्यामुळं तारुण्याच्या उंबऱ्यावर उभ्या असलेल्या गिरिजेचं स्त्रीरूप पाहताना एकनाथांच्या रसिक मनाला आनंद व्हायचा. गिरिजेचं ठुमकत चालणं, उगचच पदर सावरल्यासारखं करणं, मधूनच स्वतःशीच खुदकन हसणं सारं सारं मनोरम वाटायचं. तारुण्याची नव्हाळी तिच्या अंग प्रत्यंगातून प्रतीत होऊ लागली. तिला त्याची जाणीव होत होती. त्याचा अर्थबोध होतो आहे असं भासू लागलं होतं. आता ती आजींबरोबर एकनाथांच्या सायंकाळच्या पुराण श्रवणाला बसू लागली. आपल्या नवऱ्याचं ते सुदृढ शरीर पाहता पाहता, त्याची अमृतवाणी ऐकता ऐकता ती थक्क होऊन जायची. इतकी विद्या कुठं संपादन केली असेल? खरंच फारच बुद्धिमान आहेत. आणि नवऱ्याच्या कौतुकानं ती नाहून निघे. दुपारचं जेवण झाल्यावर नाथ पडवीत थोडं लेखन करत बसले होते. निरूपणाचा आजचा विषय भक्ती हा होता, म्हणून ते निरनिराळे संदर्भ गोळा करून टाचणं करून घेत होते. उपनिषदकारांचं सांगणं, शंकराचार्यांची स्तोत्र, ज्ञानदेवीतल्या ओव्या इत्यादींचं परिशीलन चाललं होतं. तेवढ्यात नारद भक्तिसूत्रातला यथाव्रज गोपिकाना हा संदर्भ वाचायला सुरुवात करायला आणि काही कामानिमित्त गिरिजा तिथे यायला एकच गाठ पडली. एकनाथ गिरिजेची नकळत दृष्टादृष्ट झाली. त्याबरोबर गिरिजा लाजली. तिची करवंदी बुबळं गरकन हिंदोळली आणि तिनं झरकन मान वळवली. त्याबरोबर तिच्या कानातली भोकरं मजेशीर डोलली. पतीपत्नींच्या नजरभेटीमुळं जणू सारा आसमंत डोलला. निर्जीवतेला जणू सजीवता आली. त्या दोलायमान झालेल्या कर्णभूषणानं एकनाथांच्या मनातलं काव्यदालन खुलं केलं आणि नाथांना काव्य स्फुरलं. वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले. गिरिजेच्या रूपानं जणू नाथांच्या मनात राधिका साकार होती. ह्या पैठणच्या वाड्यात जणू गोकुळ वृंदावन अवतरलं. एकनाथांना काव्यदेवता प्रसन्न झाली आणि त्यांच्या मनच्चक्षूंपुढे भाववेड्या गवळणी तरळू लागल्या आणि त्यांची लेखणी काव्य प्रसवू लागली. छेड काढणाऱ्या कृष्णाला एक गवळण म्हणू लागली, कृष्णा पदर धरू नको सोड. तर कृष्णाची संगत लाभावी म्हणून दुसरी म्हणू लागली, पाणी यासी कैसी आता एकली मी जाऊ. हळूहळू मोठ्या होणाऱ्या गिरिजेची कामं वाढू लागली. घरात गोधन असल्यानं नित्य भल्या मोठ्या डेऱ्यात दधीमंथन करावं लागे. घुसळ खांब्याला बांधलेली दोरी धरून ती घुमर घुम घुमर घुम दही घुसळू लागली की तिची कमनीय आकृती झुलू लागायची. तिच्या चेहऱ्यावर श्रमबिंदू चमकायचे, जणू मुखकमलावर स्थिरावलेले दवबिंदूच. एकनाथांचं मन पत्नीचं हे रूप पाहून हरखून जायचं. त्यांच्या प्रतिभेला पंख फुटायचे आणि ते पुन्हा गोकुळापर्यंत जाऊन पोहोचायचे. आपल्याच नादात गुंग झालेली, आपल्या भोवतीचं भान नसलेली गिरिजा म्हणजे साक्षात कृष्ण स्मरणात रंगलेली गोपिकाच. निसर्गानं गिरिजेची यवनकलिका पूर्ण केली नव्हती. तिची ही अर्धोन्मिलित अवस्था मोठी लोभस आणि
आकर्षक होती. जय हरी.